मनीषा ही गटोडी कशाची आहे? मनीषा माझी राणी प्रिय नारी बाई बाई, गटोडी माझी ती कामाची आहे, तिला खोलू नको बरं, कारण ती बहुत मौल्यवान वस्तू आहे तिथे. कोणत्या कामाची गटोडी आहे तुम्ही सांगा मला, कोणत्या कामाची गटोडी आहे सांगा मला, ही कोण तुमची दुसरी नाही का तुम्ही मला सांगा. राणी हो, तुला असं वाटत असेल का माझ्या प्रियकराजवळ ही गटोडी पैशाची असेल, तुला असं वाटत असेल की तू घेऊन जाण्याची इच्छा वाटते, चोरून येतील काय तू? हो ना, ठीक आहे, हे गटोडी तू घेऊन जा, कारण की मंदिरामध्ये मी मंदिरामध्ये राहतो, तू घेऊन जा आपल्या साथीला, उद्या जेव्हा येशील तेव्हा अजून पुन्हा घेऊन येशील. ठीक आहे, नक्की आहे, घेऊन जा. ठीक आहे. लाकडी ठेकेदार आंधळी या बंधावरून आमच्या पार्टीला 101 रुपयाचा सापडा मिळाला. कशाची गटोडी आहे आणि खरोखर काय आहे याच्यामध्ये तर घेऊन गेली पाहिजे. चल पाहिजे पाहिली गुण चालली, पाहिली गुण चालली, मारोगी लागली गाय सुखे बाई, मारोगी लागली व शरण सुखे बाई, मारोगी लागली गाय सुखे बाई, आणि मंदिरामध्ये आता मंदिरात जायची काही गरज नाही, आपण राजाकडे जाऊ आणि बक्षीस मागू. चला राज सरभार हो
तुम्ही त्या लावीला मारला, पण त्या लावीला तुम्ही मारलं, तुमच्याकडे काय सबूत आहे? बाबा असं किती माणसं म्हणतील मी मारलो मला बक्षीस द्या, पण तुमच्याजवळ सबूत काय आहे? काय तिथे एखादी वस्तू आणल्या का कापून? दिशांत केवळ नावाचा मुलगा हरवलेला आहे, जिथं कुणाला भेटेल त्यांनी कृपा करा. हा तर सांगा ना तुम्ही. आमच्याजवळ काही नाही सध्या, पण आम्ही सांगत आहोत. ठीक आहे, तुम्ही मला जोपर्यंत काय दाखवत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सभेमध्ये बसा. मंदिरामध्ये गेली पाहिजे. या मंदिरामध्ये आणि एक कोणतरी व्यक्ती आहे आमच्यावरती आरोप आणले पाहिजे तो चोर म्हणून. अरे मी चोर नाही बाई ग बाई, चोर नाही मा म्हणतात बाई मला. अरे बाई वे प्राणस बाई ग म्हणतात मला. रात्र झाली बाई देवीच्या देवळामध्ये होतो. चोर नाही मा, मी चोर नाही. मला राजाकडे नेऊ नका, मला फाशी देऊ नका, मला राजाकडे नेऊ नका. अरे चोट्या या दर्जामध्ये चोऱ्या करता येईल का? हा, तू राजाकडे जा. राजाकडे जावं लागेल का? हो जा. ठीक आहे. राजाजी हो राजा दादा राजा राजाजी राजे साहेब हो राजे साहेबजी हा कोण मुलगा नवीन माझ्या नगरामध्ये आला? मला आवाज देत आहे. मला या बाईनं चोर चोर म्हणून तुमच्यापर्यंत आणलं. मला हा विश्वपाल उगे यांच्याकडून आमच्या पाठीला 1 रुपयाचं सगळं मिळालं पाठवून या. चोर चोर म्हणून तुमच्या मंदिरामध्ये आणलं. कोणा आणलं तुम्हाला? या बाईनं आणलं. बाबा, इकडे हा मुलगा तुला कुठं दिसला आणि यानं कशाची चोरी केली? म्हणजे चोरी करण्याच्या बेतात होता. अच्छा, राजाजी हो चोर नाही राजाजी जी त्या रात्री लाव आली आणि त्या लावीला मीना मारलं जातं. म्हणजे तुम्ही लावीला मारलं? अरे आत्ताच माझ्या नगराचे लोक आले होते की मी लावीला मारलो, जो तो मी लावीला मारलो येते. अरे पण काही सबूत दाखव ना. सबूत सबूत माझी पत्नी दाखवेल मला. माझी प्रेयसीच्या जवळ सबूत आहे माझं. म्हणजे तुमच्या प्रिय कामी माझ्या प्रिय कथानी जवळ रे. अच्छा, सबूत ठेवलं ठाकूर राजे साहेबजी. म्हणजे तुम्ही ते सबूत आणलं? काय आणलं त्या बाईचं? मनीषा त्या राजाला दाखव काय आहे माझ्या. हे घ्या शेपटी आणि कान आहे. म्हणजे या गटोडीमध्ये त्या लावीचं शेपटी आणि कान कापून ठेवलं आणि याच बाळामध्ये त्या लावीला मारलेला आहे. म्हणून यांनीच मारलं. म्हणजे बरोबर स्पष्ट होते. बरोबर आहे, बरोबर आहे. पहा, ठीक आहे. भरपूर कामगिरी केली बापा माझ्या नगराची. तुला माझ्या नगरातील लोकांना भीती होती त्या लावीची. तुला मारलं माझ्या
त्याला दोन मुलं म्हणजे कोणते? राजस प्राणस म्हणतात जोगे बंधवाला. अरे वा, प्राणस दाना जनाव भावाच्या शोधासाठी फिरू फिरू आलो देवा. अरे वा, हा राजहंस मध्ये मी आणि हा प्राणहंस म्हणते. माझ्याच वडिलाचं नाव चंदन राजा होता. चंदन नगरी नगरी आणि माझा भाऊ तर मी मेला म्हटलं, पण हा माझा भाऊ खरोखरच आहे. आणि माझा भाऊ हा राजा. परंतु माझी ते माझे एका मुलीसोबत लग्न झालं योगिता नावाच्या. आणि योगिताचे वडील मरण पावले होते म्हणून मी त्यांचे राजपाट सांभाळतो. आणि तू आपल्या नगराला चालला जा. तुम्ही म्हणजे हा राजपाट करा इकडचा आणि मी नगरावरती जाणार. ठीक आहे, मी माझ्या पत्नीला घेऊन तो राज्यकार इथं कर. आपल्या पत्नीला घेऊन मी माझ्या पत्नीला घेऊन मी माझ्या चंदन नगरीला जातो. माझे आई वडील गुडघे झाले असतील बाबा. मनुष्या माझ्या प्रेमाची मनुष्या मनुष्या काय म्हणाले? एक गाणं म्हणून द्या. चाल चाल बंधवाची भेट झाली बाई. बंधवाची भेट झाली व चाल जाऊ आपण आपल्या नगराला. ठीक आहे चाल, आपण तिथे राज्य करू. माझा बंधू इथे राज्य करतो. ठीक आहे चाला. पत्नीला घेऊन असं ठीक आहे. मीराबाई शंकरजी नांदेडचा यांचे करू राजहंस त्याच राज्यामध्ये राज्य करतो आणि प्राणहंस आपल्या पत्नीला घेऊन आपल्या नगरामध्ये जातो. बंधवांनो, आपला राज्य कारभार करतो. कथा इथं समाप्त झाली आहे. आता याच्यानंतर एक डान्स होईल. जय भीम जय भारत. आता चप्पाबाई सागरजी तागडे मुक्काम कात्री ह्या बाईकडून 101 रुपयाचे पारितोषिकाला पार्टीकडून धन्यवाद.
एक छोटस एक कळव्याचं गीत बाबासाहेबांची फरमाईश झाली आहे. बाबासाहेबांच्या एक गीत बनाव म्हणून एक छोटस कळव्यामध्ये 2 मिनिटांमध्ये गाणं करतो आणि कार्यक्रमाला समाप्त करतो. अरे चांद को देखा मगर चांद जैसा तारा नहीं देखा. एक म्हातारी बाई पुराने आठवणी काढते. त्या म्हातारी बाईचा मुलगा कलेक्टर बनते आणि ते लाल दिव्याची गाडी जेव्हा तो तिचा मुलगा घरात गळून जेव्हा ऑफिस मध्ये जाते तर तिच्या डोळ्यामध्ये किती आनंद असून येतात आणि तिला पुराने आठवणी येतात. या बाबासाहेबांमुळे माझा मुलगा मोठा ऑफिसर झाला आणि पुराने आठवणीमध्ये आम्हाला किती त्रास होता की त्या या गाण्यामध्ये कथन करते. परिषद बदलो 2 मिनिटांमध्ये कार्यक्रम खतम करतो आणि लक्ष द्या. Sia saat lagi seksi dia, chaleगी सारी रात.